एक कुटुंब होतं. नवरा बायको दोघंच. दोघंही नोकरी करणारे. रविवारी सुट्टी असली की हमखास पिझ्झा, बर्गर असे काही पदार्थ राऊंड अबाउट 1000 रुपयाचे दर रविवारी ऑर्डर केले जायचे. होता होता दिवाळी आली. दिवाळीच्या वेळेला त्यांच्याकडे काम करणाऱ्या ज्या बाई होत्या त्या बाईंनी बोनसबद्दल विचारलं. बाईंनी जेव्हा बोनसबद्दल विचारलं त्यावेळेला त्या घरातली जी स्त्री होती तिने नवऱ्याला सांगितलं की आपण यांना 1000 रुपये बोनस देऊयात. नवरा म्हणाला, छे, 1000 रुपये खूप जास्ती होतात, आपण यांना 500 रुपये देऊया. 500 रुपये त्या बाईंना देण्यात आले बोनस म्हणून. 500 रुपये घेऊन दिवाळीची सुट्टी घेऊन त्या आनंदाने निघून गेल्या. त्या जेव्हा परत आल्या त्यावेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ह्या जोडप्याला खूप आश्चर्य वाटलं. त्यांनी त्यांना विचारलं की ह्या 500 रुपयाचं तुम्ही काय केलं? बाई म्हणाल्या, सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद तुम्हा दोघांना की तुम्ही मला 500 रुपये देऊ केलेत. ह्या 500 रुपयेमध्ये मी माझ्या गावी जाण्यासाठी 150 रुपये वापरले. 150 रुपयाचं जाणं येणं माझं झालं 150 रुपयात, आणि मी 100 रुपये मिठाईसाठी वापरले ज्यांच्या घरी मी गेले होते. मी माझ्या मुलांना 200 रुपयाचे कपडे लत्ते घेऊन दिले, आणि उरले 50 रुपये. तर हे 50 रुपये मी एका अपंग भिकाऱ्याला देऊ केले. तुम्ही आज मला 500 रुपये दिलेत त्यामुळं मी हे एवढं सगळं करू शकले, आणि मी 50 रुपये दुसऱ्याला देऊ शकले. खरं सांगू, आनंद हा तुम्हाला काय मिळालं, किती मिळालं ह्यात नसून तुम्ही किती देऊ शकलात ह्यात आहे. बी हॅपी.